नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शेळीपालनामध्ये आपल्याला हिरव्या चाऱ्याला खूप महत्त्व आहे आणि हिरवा चारा हा अतिशय पौष्टिकयुक्त चारा असतो आणि आपल्याला शेळीपालनामध्ये आपल्याला चारा हा बऱ्याच गोष्टीला आपल्याला जमीन नसते किंवा आपल्याला कुठून तरी चारा घ्यावा लागतो तर त्यासाठी आपल्याला वाहतूक करावं लागते. तर वाहतूकीसाठी मित्रांनो हा एक चांगला पर्याय त्यांनी केलेला आहे आणि हे अशा पद्धतीने एक बैल आणि गाडी म्हणजे आणि चालवणारा व्यक्ती, तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही म्हणजे वाहतूक करू शकता चांगल्या प्रकारे चारा निर्मितीसाठी. म्हणजे आपल्या शेडपासून आपल्या शेतीपर्यंत जे काही आहे ते आपल्याला खर्च वाचवण्यासाठी तर हा एक चांगला पर्याय आहे आणि खूप पेंड्या येतात. आता सर ह्याच्यात किती पेंड्या बसलेत? 100 पेंडे. तर मित्रांनो बघा 100 पेंड्या बसलेत. आपण जर गाडीवरनं टू व्हीलरनं जरी म्हटलं तर जास्तीत जास्त 20 ते 25 आपण पेंड्या नेऊ शकतो आणि ह्या 100 पेंड्या घेऊन जात आहेत एकाच वेळी आणि अतिशय कमी खर्चामध्ये आहे. म्हणजे गाडी आणि बैल हे आपल्याला काही खूप मोठं नाही आणि जनावरं आपल्याला सांभाळायची आहेत. म्हणजे आपल्या शेळीपालनामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीनं जरी आपले शेड असेल लांब आणि आपली शेती लांब असेल तर वाहतूक करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे आणि कमी खर्चात होतो. बैलाची कॉस्ट आणि गाड्याची कॉस्ट एकदा इन्व्हेस्टमेंट झाली की आपल्याला परत म्हणजे त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्ट नसते आणि हा चारा आपल्याला बैलाला देऊ शकतो. म्हणजे दुहेरी फायदा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने सुद्धा आपण एक बैल आणि गाडी जे बैलगाडा आपण म्हणतो तर हा सुद्धा एक तुम्हाला शेळीपालनामध्ये चांगला पर्याय आहे आणि चांगल्या प्रकारे. सर तुम्ही आता हे विक्रीसाठी घेऊन चालला आहे? नाही, आपल्या गोट्यात घेऊन चाललो. बरं बघा मित्रांनो, आपलं हे ते त्यांच्या गोट्यात घेऊन चाललं आहे म्हणजे वाहतूकच आहे. ते त्यांच्या गोठ्याला घेऊन चाललेत आणि हे दिवसा रोज दिनचर्या आहे ना. बघा म्हणजे रोज त्यांचा पेट्रोलचा हल्ली एवढे पेट्रोल किंवा डिझेल किंवा इंधन एवढं महाग झालेलं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा हा एक चांगला त्यांनी पर्याय काढलेला आहे. आणि सर किती किलोमीटर रोज होतं तुमचं? रोज 10 किलोमीटर. तर बघा मित्रांनो रोज 10 किलोमीटर हे ह्या अशा पद्धतीनं अतिशय धष्टपुष्ट चांगला बैल आहे, गाडी चांगली आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी जवळजवळ म्हणतात ते 80 ते 100 पेट्या बांधलेल्या आहेत आणि उत्कृष्ट व्यवस्थित अगदी न सांडता व्यवस्थित घेऊ शकतो. तर मित्रांनो ही छोटीशी माहिती आहे. तर जे शेळीपालन करतायत किंवा जनावरं सांभाळतायत त्यांनी अशा पद्धतीने वाहतुकीचा विचार करा आणि खूप कमी कॉस्टिंगमध्ये होतं. ही छोटीशी माहिती आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. कुठले चॅनल